श्रीमन्महाधिगणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या पुण्येन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदंड मंडितारा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर्देवै सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तम् ज्ञानं यदतोऽन्यथा। आत्मस्वरूपाच्या ज्ञानाचे नित्यत्व म्हणजे अविनाशीत्व जाणणे व झालेल्या आत्मज्ञानाने परमात्म साक्षात्कार होणे हे सर्व ज्ञान म्हटले जात असून याहून जे विपरीत ते अज्ञान होय। तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव। ते एक वाचुनी आणि जे भवस्वर्ग आदी ज्ञानी ते अज्ञान ऐसा मने निश्चय केला। स्वर्गा जाणे हे सांडी भवविषयी कान झाडी। दे अध्यात्मज्ञानी बुडी सद्भावाची। भंगलिये वाटे शोधनिया उहाटे निघीजे जेवी निटे राजपंथे। तैसे ज्ञान जाता करी आगवेची एकीकडे सारी। मग मनबुद्धी मोहरी अध्यात्मज्ञानी म्हणे एक हेची आखी येर जाणणे ते भ्रांती। ऐसी निकरेसी मती मेरू होय। एव निश्चय जयाचा द्वारी अध्यात्मज्ञानाचा ध्रुव देवो गगनीचा तैसा राहिला। तयाची ठाई ज्ञान या बोला नाही आन। जे ज्ञानी बैसले मन तेव्हाची ते तो। तरी बैसलेपणे जे होय ते बैसताची बोले न होय। तरी ज्ञानातया आहे सरिसा पाड। परमात्मा म्हणून जी एक वस्तू शास्त्राने सांगितली आहे ती वस्तू ज्या ज्ञानामुळे अनुभवाला येते त्या एका ज्ञाना वाचून इतर संसार स्वर्ग इत्यादी विषयक जी अनेक प्रकारची ज्ञाने आहेत ती सर्व अज्ञान होय। अशी अध्यात्मज्ञानाच्या ठिकाणी दृढ श्रद्धा ठेवतो। आणि म्हणून जो स्वर्ग प्राप्तीचा काम्य कर्मरूप प्रयत्न सोडून देतो व हे सांसारिक विषय ज्ञान ऐकणे पुरे झाले असे म्हणतो हे अध्यात्म ज्ञानच खरे व सर्व दुःखातून पार करणारे ज्ञान होय। अशी अध्यात्म ज्ञानाचे ठिकाणी दृढ श्रद्धा ठेवतो। निरनिराळे रस्ते फुटलेल्या वाटेवर आडमार्ग शोधून ज्याप्रमाणे सरळ अशा राजमार्गाने जायचे असते त्याप्रमाणे जो ज्ञानाचे ठिकाणीही करतो इतर सर्व ज्ञाने बाजूला सारून एका आत्मज्ञानाकडे मन बुद्धी लावतो। आत्मज्ञान हेच खरे ज्ञान असून त्या वाचून इतर सर्व ज्ञान हे भ्रमज्ञान आहे। अशी ज्याची शेवटी मेरूप्रमाणे दृढ अचल बुद्धी होऊन राहते याप्रमाणे अध्यात्मज्ञानाच्या सामर्थ्याचे ठिकाणी आकाशातील ध्रुव देवाप्रमाणे ज्याचा दृढ निश्चय झाला त्याच्या ठिकाणीच ज्ञान आहे हे म्हणणे अन्यथा नाही। कारण जेव्हा त्याचे मन ज्ञानाचे ठिकाणी स्थिर झाले तेव्हाच तो ज्ञान स्वरूप झाला। ज्ञान होणे हे ज्ञान लक्षणाचे ठिकाणी मनाचे स्थिर होण्यावर अवलंबून आहे। म्हणून ज्ञान लक्षणाचे ठिकाणी मन स्थिर झाले असताच ज्ञान होते। नुसत्या शब्दाने ज्ञान होत नाही। म्हणूनच ज्ञान आणि ज्ञानी हे दोघेही एका योग्यतेचेच आहेत। तत्वमसी
इत्यादी महावाक्यांच्या उपदेशाने आत्मज्ञान होऊन पुरुष मुक्त होतो अशी श्रुती असून दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी अत्यंत शुद्ध झालेल्या चित्ताने आत्मसाक्षात्कार होतो असेही श्रुतीने सांगितले आहे. या दोन श्रुतींचा विचार केला असता असे स्पष्ट दिसते की ब्रह्मज्ञान होण्याकरता शब्द व शुद्ध बुद्धी या दोघांच्याही सहकार्याची आवश्यकता आहे. शब्दाने ज्ञान होत असले तरी ते परोक्ष राहते, त्याने संसार निवृत्ती होत नाही. संसार निवृत्ती अपरोक्ष आत्मसाक्षात्काराने होते आणि अपरोक्ष साक्षात्काराकरता शुद्ध झालेल्या बुद्धिवृत्तीने आत्मा ग्रहण करण्याची आवश्यकता असते. बुद्धी शुद्ध होणे हे तिच्या ज्ञान लक्षणाचे ठिकाणी अचल स्थिर होण्यावर अवलंबून आहे. याप्रमाणे ब्रह्मज्ञान संपादन करण्याचे कार्य नुसत्या तत्वमसी महावाक्यादी शब्दाने होत नसून अद्वैत ज्ञानाची जी लक्षणे सांगितली आहेत ती चित्तात बांधली पाहिजेत किंवा त्या लक्षणाचे ठिकाणी चित्त दृढ बसले पाहिजे असे येथे माऊलींनी सांगितलेले आहे. आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळ ते ज्ञेय ही वरी सरळ दिठी हे जया. आणि असे हे शुद्ध तत्वज्ञान ज्या एका ब्रह्मरूप फळांनी फलद्रूप होते त्या ज्ञेय परब्रह्मापर्यंत सरळ जाणारी दृष्टी ज्याला प्राप्त झाली आहे. येथे परब्रह्माचे ठिकाणी बुद्धिवृत्तीची व्याप्ती सांगितली आहे. एरवी बोधा आलेनी ज्ञाने जरी ज्ञेय न दिसेची मनी तरी ज्ञान लाभही न मने जाहला सांता. आंधळेनी हाती दिवा घेऊनी काय करावा तैसा ज्ञान निश्चयो आघवा वायाची जाय. जरी ज्ञानाचेनी प्रकाशे परतत्वी दिठी न पैसे ते स्फूर्तीची असे अंध होऊनी. नाही तर समजलेल्या ज्ञानाने जर ज्ञेय परब्रह्माचा मनोवृत्तीद्वारा साक्षात्कार होणार नाही तर तसा झालेला ज्ञानलाभ संतांना संमत नाही किंवा अविद्येची निवृत्ती करण्यास समर्थ होत नाही. आंधळ्याने हाती दिवा घेतला असता त्याला त्याचा काय उपयोग. त्याप्रमाणे ब्रह्माच्या वृत्तीने अनुभव आल्या वाचून मी ब्रह्मरूप आहे हा नुसता ज्ञान निश्चय अज्ञान निवृत्त करण्याला निरुपयोगी असतो. झालेल्या ज्ञान प्रकाशाने संपन्न होऊन जर वृत्तीरूप दृष्टी प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या परब्रह्म तत्वापर्यंत पोहोचू शकली नाही तर ती झालेली ज्ञानस्फूर्ती आंधळी आहे असे म्हटले पाहिजे. अपरोक्ष साक्षात्कारा वाचून केवळ शब्दज्ञान व्यर्थ आहे हे येथे माऊलींनी दाखवले आहे. म्हणून ज्ञान जे तुले दावी ते तुली ही वस्तूची आघवी ते देखे ऐसी व्हावी बुद्धी चोख. म्हणून आत्मविचाराने जे जे कळते ते ब्रह्मरूपच राहत असल्यामुळे परब्रह्माचाच अनुभव येईल अशी बुद्धिवृत्ती शुद्ध असायला पाहिजे. बुद्धी रजस्तमो गुणापासून निशेष मुक्त होऊन व शुद्ध सात्विक होऊन राहिल्या वाचून आत्मसाक्षात्कार होत नाही हे येथे माऊलींनी दाखवले आहे. या लागे ज्ञाने निर्दोखे दाविले ज्ञेय देखे तैसेनी उन्मेखे आथिला जो. जेवढी ज्ञानाची वृद्धी तेवढीच जयाची बुद्धी तो ज्ञान हे शब्दी करणे न लगे. पै ज्ञानाची प्रभेसवे जयाची मती ज्ञेय पावे तो हात धरणी या शिवे परतत्वाचे. म्हणून शुद्ध ज्ञानाने दाखविलेले ज्ञेय रूप परब्रह्म पाहता येईल अशा ज्ञानदृष्टीने जो संपन्न झाला आहे. जेवढी ज्ञानाची अमर्याद वाढ झालेली असते तेवढीच ज्याची बुद्धी ही अमर्याद वाढली तो ज्ञानरूपच झाला हे शब्दाने सांगणे नको. ज्ञानाच्या प्रकाशाबरोबरच ज्याची बुद्धी ज्ञेय अशा परब्रह्माचे ठिकाणी प्राप्त होते तो हातधरणी मापाऱ्याप्रमाणे परतत्वाला स्पर्श करतो. मापात धान्य भरताना मापारी मापाच्या वरच्या बाजूला तोंडापाशी डावा हात धरून मापापेक्षा सहजच थोडेसे जास्त धान्य घेत असतो. त्याचप्रमाणे ज्याची बुद्धी ज्ञानाच्या प्रकाशाबरोबर ज्ञेयापर्यंत पोहोचली
तो सहजच त्याबरोबर आपल्या बुद्धीने परतत्वाला ग्रहण करतो. तोची ज्ञान हे बोलता विस्मयो कवण पांडुसुता, काय सवितया ते सविता म्हणावे असे. तव श्रोते म्हणितले असो, न सांगे तयाचा अतिसो, ग्रंथोक्ती तेथ आडसो, घालिसी काहा. तुझा हाची आम्हा थोरू, वक्तृत्वाचा पाहुणेरू, जे ज्ञान विशो फारू निरोपिला. रसू हो आवा अतिमातृ, हा घेतासी कवी मंत्रू, तरी अवंतुनी शत्रू, करीतोसी कागा. ठाई बैसती ये वेळे, जे रससोय घेऊनी पळे, तियेचा येरू ओवड मिळे कोणा अर्था. आघवाची विषयी भादी, परी सांजवणी टेको नेदी, ते खुरतोडी नुसधी पोषी कवण. तैसी ज्ञानी मतीन फांके, येर जलपती नेणो केतुके, परी ते असोनिके केले तुवा. जया ज्ञानलेशोद्देशे, कीजती योगादी सायासे, ते धनीचे आणि तुझिया यैसे निरूपण. अमृताची शांत वाकुडी, लागो का अनुघडी, सुखाचा दिसी कोडी गणिजतू का. पूर्णचंद्रेसी राती, युग एक असो न पाहती, तरी काय पाहत आहाती चकोर येते. तैसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे, आता पुरे कोण म्हणे आकर्णिता. आणि सभाग्यू पाहुणा ये, सुभगाजी वाढती होय, तई सर्व नेणे रस सोये ऐसे आथी. तैसा जाहला प्रसंगू, जे ज्ञानी आम्हासी लागू, आणि तुझही अनुरागू आथी येथ. म्हणोनी यया व्याख्याना, पासी से आली चौगुणा. ना म्हणे नये देखना, होसी ज्ञानी, तरी आता ययावरी, प्रज्ञेचा माजू धरी, पदे साच करी निरूपणी. अशा रीतीने ज्ञानाने परब्रह्माचे आकलन करणारा ज्ञानस्वरूपच होय असे कोणी म्हटल्यास, हे अर्जुना, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे. हा केवळ सूर्यच आहे असे सूर्याला म्हणावे लागते. तेव्हा श्रोते म्हणाले, हे असू दे, ज्ञानी पुरुषाचेच वर्णन करीत बसू नकोस. ग्रंथातील वचनांचा अर्थ सांगत असताना त्याला खोळंबा का करतोस. आपण ज्ञानाच्या स्वरूपाचे सविस्तर वर्णन केले, हा आपल्या वक्तृत्वाचा आम्हाला फार मोठा पाहुणचार झाला. निरूपणात रसाचे खूप पोषण करावे, हा काव्य करणाऱ्यांचा मंत्रोपदेश ग्रहण करून व त्याचे सेवन करण्याकरता आम्हाला आमंत्रण देऊन आता आमच्याशी शत्रूसारखे का वर्तन करतोस. आणि पात्रावर भोजन करण्यास बसण्याचे वेळी जी बाई शिजवलेले अन्न घेऊन पळते, तिला अवांतर आदर सत्कार काय कामाचा. इतर सर्व बाबतीत चांगली आहे, पण डोहावयास बसले असता जिला लाथा झाडण्याची खोड आहे, अशी लाथाळ गाय नुसती कोण पोषणार. त्याप्रमाणे ज्ञानाचे ठिकाणी बुद्धीचा प्रवेश न होता कित्येक अवांतर इतके बोलतात की सांगता येत नाही. पण ते असो, तू मात्र फार उत्तम केलेस. ज्या आत्मज्ञानाचा अंश तरी प्राप्त व्हावा म्हणून साधक योगाधिकांचे कष्ट सहन करतात, त्या ज्ञानाचे निरूपण तृप्त करून सोडणारे व तुलाच करता येईल असे गोड झाले आहे. अमृत वर्षावाची 7 दिवस सतत झळ लागो, किंवा सुखाच्या दिवसाची कोटीवरी गणना हो, तरी कोणाला कंटाळा येईल. पहाट न होता पूर्णचंद्रासह असलेली पौर्णिमेची रात्र एक युगपर्यंत सारखी टिकली, तरी ते चकोर कंटाळून तिला पाहणार नाहीत काय. त्याप्रमाणे हे आत्मज्ञानाचे सविस्तर निरूपण आणि तेही अशा रसाळ भाषेत होत असलेले ऐकत असता आता पुरे असे कोण म्हणेल. आणि घरी भाग्यवंत पाहुणा यावा व त्याला जेवायला वाढणारी स्त्री ही सौंदर्यादी सौभाग्याने युक्त अशी असावी व केलेला स्वयंपाक न संपणारा असा भरपूर असावा. त्याप्रमाणेच हा प्रसंग झाला आहे. कारण
ज्ञानाचे ठिकाणी आमचे मन जळले असून तुझेही तेथेच अत्यंत प्रेम आहे. म्हणून या तुझ्या व्याख्यानामुळे आमची ज्ञानस्मृती चौपट दृढ झाली आहे. तुला पूर्ण आत्मज्ञान प्राप्त झाले नाही असे तुझ्याविषयी कोणालाही म्हणता येणार नाही. तू पूर्ण ज्ञानी आहेस. आता पुढे आपल्या शुद्ध बुद्धीच्या स्फूर्तीचा आश्रय करून निरूपणाचे द्वारा भगवंताच्या वचनातील पदांचा खरा अर्थ सांग. सृष्टीतील सर्व कार्यरूप पदार्थ निर्गुणात्मक असल्यामुळे मनुष्याची बुद्धी ही त्रिगुणात्मकच आहे. त्या बुद्धीच्या द्वाराच मनुष्याला ज्ञान होते व तो दुसऱ्याला ते ज्ञान सांगतो. पण रजोगुणी बुद्धीचा मनुष्य आपल्या बुद्धीचा अभिमान बाळगत असल्यामुळे त्याच्या बुद्धीला यथार्थ काय व अयथार्थ काय याचा विवेक होत नाही. आणि तमोगुणी बुद्धी अविवेकयुक्तच असल्यामुळे तिला खोटेच खरे वाटते. रजस्तमो गुणरहित अशा शुद्ध सात्विक बुद्धीला मात्र खरे समजते, असे भगवंतांनी पुढे 18व्या अध्यायात सांगितले आहे. ज्ञानी भक्त अशा सत्पुरुषाची बुद्धी अखंड शुद्ध सात्विकच असते व ती एका परमेश्वरालाच विषय करीत असल्यामुळे ती अत्यंत स्वच्छ व निर्मळ असते. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरु तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. ज्याची भगवंताचे ठिकाणी व श्री गुरुचे ठिकाणी परमप्रेम रूप भक्ती आहे त्याच्याच बुद्धीत श्रौत पदातील अर्थ प्रकाशित होतात, असा श्रौत सिद्धांत या श्रुतीत सांगितला आहे. या सिद्धांताला धरूनच श्री गुरु निवृत्तीनाथादी संत श्रोत्यांनी माऊलीला आता ययावरी प्रज्ञेचा माज धरी पदे साच करी निरूपणी असे म्हटलेले आहे. या संत वाक्यासरीसे म्हणितले निवृत्तीदासे माझेही जी म्हणे ऐसे माझेही जी ऐसे मनोगत. यावरी आता तुम्ही आज्ञापिला स्वामी वाया वाग्जाळ मी वाढो नेदी. एवं ये अवधारा ज्ञानलक्षणे अठरा श्रीकृष्णे धनुर्धरा निरोपिली. मग म्हणे या नावे ज्ञान येथ जाणावे हे स्वमत आणि आघवे ज्ञानी येही म्हणती. करतावरी वाटोळा डोलतू देखिजे आवळा तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझ. आता धनंजया महामती अज्ञान ऐसी वदती तेही सांगो व्यक्ती लक्षणेसी. एरवी ज्ञान पुढे जालिया अज्ञान जाणवे धनंजया जे ज्ञान नव्हे ते अपैसया अज्ञानची. पाहे पा दिवसू आघवा सरे मग रात्रीची बारी उरे वाचुनी काही तिसरे नाही जेवी तैसे ज्ञान जेथ नाही तेची अज्ञान पाही तरी सांगो काही काही चिन्हेत ये. असे संत श्रोत्यांचे भाषण ऐकून श्री निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, महाराज माझ्याही मनात असेच आहे. महाराज तुम्ही आज्ञा केली असल्यामुळे आता यानंतर मी निरूपणात व्यर्थ पाल्हाळ होऊ देणार नाही. याप्रमाणे ही 18 ज्ञानाची लक्षणे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली आहेत. पहा, मग भगवान म्हणतात, अर्जुना जिथे सांगितलेल्या या 18 लक्षणावरून ज्ञान ओळखता येते असे माझे मत असून सर्व ज्ञानी असेच म्हणतात. ज्याप्रमाणे तळहातावरील वाटोळा डोलत असलेला आवळा पाहावा त्याप्रमाणे अर्जुना मी तुला ज्ञान हे डोळ्यांनी दिसेल असे स्पष्ट दाखविले. हे थोर बुद्धिमान अर्जुना, आता यापुढे ज्याला लोकात अज्ञान म्हणतात कारण ज्ञान नव्हे तेही त्याच्या लक्षणा लोकात अज्ञान म्हणतात तेही त्याच्या लक्षणासह स्पष्ट सांगतो. नाही तरी अर्जुना ज्ञान स्पष्ट झाल्यावर अज्ञान जाणले जाते कारण ज्ञान नव्हे ते आपोआपच अज्ञान ठरते. हे पहा अर्जुना, संपूर्ण दिवस संपला की त्यानंतर रात्रीचीच पाळी असते. या दोहो वाचून तिसरे असे काहीच नसते.
ज्याप्रमाणे ज्याला ज्ञान म्हणता येत नाही तेच अज्ञान होय, तरी या अज्ञानाची काही काही लक्षणे सांगतो. अज्ञानाचे आवरण व विक्षेप असे दोन प्रकारचे कार्य होते. आवरण म्हणजे आत्मविस्मृती किंवा आत्म्याचे ज्ञान नसणे, आणि विक्षेप म्हणजे आत्मस्वरूप सोडून भलतेच भासणे व ते सत्य आहे असे वाटणे. प्रत्येक अज्ञान लक्षणाच्या मुळाशी आत्मविस्मृती असते किंवा आत्म्याचे ज्ञान नसते. हे तैसे ज्ञान जेथ नाही ते अज्ञान शिपाही या दोन चरणांनी सांगितले आहे. आणि इतर जी अज्ञानाची लक्षणे सांगितली आहेत त्या सर्व चिन्हांनी अज्ञानाच्या विक्षेपाचे वर्णन केलेले आहे. तरी संभावने जिये जो ज्ञानाची वाट पाहे, सत्कारे होये तोषु जया. गर्भे पर्वताची शिखरे तैसा महत्वावरुणी नूतरे, तयाचा ठाई पुरे अज्ञान आहे. जो मोठेपणा करतात जगतो, जो मान मिळवण्याची वाट पाहत राहतो आणि सत्कार झाला असता ज्याला संतोष होतो. ज्याप्रमाणे पर्वताची शिखरे खाली येत नाहीत, त्याप्रमाणे जो गर्वाने मोठेपणाच्या पदावरून खाली उतरू इच्छित नाही, त्याचे ठिकाणी पूर्ण अज्ञान आहे असे समज. कोणीही स्वतःपासून प्रतिष्ठा, मान, सत्कार मिळवण्याची इच्छा करीत नाही. दुसऱ्यापासूनच ते मिळवण्याची इच्छा होते. सर्व व्यापक व अद्वैत आत्मस्वरूपाहून दुसरे काहीच नसल्यामुळे ज्ञानाला सत्कार, मान, प्रतिष्ठा मिळविण्याची इच्छा होणे शक्य नाही. आपल्या आत्मस्वरूपाला विसरून स्थूल देहाचा अभिमान धरणारा व आपल्याहून निराळ्या देहधारी पुरुषाची कल्पना करणारा पुरुषच दुसऱ्यापासून मान, सत्कार, प्रतिष्ठा मिळवण्याची इच्छा करीत असतो. म्हणूनच ज्याचे ठिकाणी सत्कार, मान, प्रतिष्ठा मिळवण्याची इच्छा असते त्याचे ठिकाणी अज्ञान आहे असे येथे म्हटलेले आहे. ज्ञानाने अद्वैत परब्रह्माशी ऐक्य होत जाऊन देहाशी झाले असलेले ऐक्य नाहीशी होते, तर अज्ञान लक्षणाने आत्मविस्मृती दृढ होत जाऊन जड पांचभौतिक देहाशी झाले असलेले ऐक्य दृढ होत जाते व मनुष्याची कृमी कीटकादी योनीपर्यंत अधोगती होते. पुढील सर्व लक्षणे ही अज्ञानाचे ठिकाणी राहत असतात हेच माऊलींनी दाखवले आहे. आणि स्वधर्माची मांगळी बांधे वाचेच्या पिंपळी, उभीला जैसा देऊळी जाणूनी कुंचा. ढाली विद्येचा पसारा, सुये सुकृताचा डांगोरा, करी तेतुले मोहरा स्फीतीची या. अंगवरीवरी चर्ची, जनाते अभ्यर्चिता वंची, तो जाणपा अज्ञानाची खाणी येथ. जसा काही देवळात कोणालाही दिसेल अशा रीतीने कुंचा उभा करून ठेवतात किंवा पिंपळाची मुंज झाली असता मुंजीचे चिन्ह म्हणून कोणालाही दिसेल अशा रीतीने त्याला मेखला बांधतात, त्याप्रमाणे लोकांना कळावे म्हणून आपण आचरण केलेल्या धर्माचा आपल्या वाचेनेच जो डांगोरा पिटतो, आपण अध्ययन केलेल्या विद्येचा जो पसारा मांडतो, केलेल्या पुण्यकर्माचा जो गाजावाजा करतो, सारांश जेवढे काही तो करतो त्यात आपल्या कीर्तीचाच उद्देश ठेवतो. मन विकाराने अत्यंत मलिन असते, पण आपण धर्मपरायण आहो हे दाखवण्याकरता बाह्यात्कारी शरीराला भस्म, गंध इत्यादिकांच्या लेपनाने जो अलंकृत करतो, दुसऱ्या पुरुषाचे अर्चन करण्याचा प्रसंग आला असता जो ते करीत नाही व अज्ञानाच्या गोष्टी सांगून त्यांना फसवितो, तो अज्ञानाची खाणीच होय असे समज. परमेश्वराच्या शास्त्ररूप आज्ञेवर श्रद्धा ठेवून आपल्या कल्याणाकरता धर्माचे आचरण न करता ज्या लोकांचा धर्मावर विश्वास आहे त्यांना आपणही श्रद्धापूर्वक आचरण करतो असे वाटते. म्हणूनच केवळ दाखवण्याकरता जो धर्माचरण करीत असतो त्याचे ठिकाणी अज्ञानाशिवाय काही सापडत नाही. आणि वन्ही वनी विचरे तेथ जळती जैसी जंगमये स्थावरे, तैसे जयाचेनी आचारे जगा दुःख. कौतुके जे जे जल्पे ते सबळाहुनी तीख रूपे, विषाहुनी संकल्पे मारपूजो.
तया ते बहु अज्ञान, तो अज्ञानाचे निधान, हिंसेसी आयतन, जयाचे जिने. अरण्यात अग्नी लागला असता ज्याप्रमाणे त्यात सजीव मृगादी व वृक्षादी प्राणी जळून मरतात, त्याप्रमाणे ज्याच्या आचरणाने जगाला दुःखच होते. जे जे तो बडबडतो ते ते देखील भाल्यापेक्षाही तीक्ष्ण असे बोसते, आणि त्यातील त्याच्या गर्भित हेतूकडे पाहता ते विषापेक्षाही मारक वाटते. अशा रीतीने ज्याचे जीवन हिंसेला म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाला अधिष्ठान असते, त्याचे ठिकाणी प्रबल अज्ञान असून तो अज्ञानाचे भांडारच आहे. अत्यंत अज्ञानी पुरुष आपल्या देहाच्या सुखाशिवाय दुसरे काही जाणत नसतो, आणि देहाचे सुख दुसऱ्यावरच अवलंबून असल्यामुळे तो आपल्या देह सुखाकरता काया वाचा मनाने दुसऱ्यांना अखंड दुःख देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.